कादंपूर एअरबेसवर जवानांची भेट घेत मोदींकडून जवानांचं कौतुक, धैर्य, दृढ निश्चय आणि निर्भयतेचं प्रतीक असलेल्या सैनिकांसोबत राहणं हा एक अतिशय खास अनुभव, मोदींचं ट्विट. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, लष्कर-ए तैयबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळख पटली. शाहिद कुट्टे असं एका दहशतवाद्याचं नाव. भारताच्या हल्ल्यात पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू, पाकची कबुली. पाक लष्कर प्रमुख मुलींकडून जखमी सैनिकांची भेट. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्कर अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू. हवाई दल, नौदल प्रमुखांसह संरक्षण सचिवही उपस्थित. भारतीय व्यापारी उझबेकिस्तान, टर्कीसोबत व्यापार करणार नाही. पाकला या देशांनी मदत केल्यामुळे व्यापार बंद. व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचा महत्त्वपूर्ण निर्णय. सिंधू जलकरार थांबवणं ॲक्ट ऑफ वॉर समजलं जाईल. सिंधू जलकरारावरून पाकचे मंत्री इशाक डार पुन्हा वरळले. जम्मूमधील जनजीवन पूर्वपदावर. बाजारपेठा, शाळा सुरू तर पुढील आदेशापर्यंत अमृतमधील शाळा बंद राहणार. पहलगाम हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस. जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर. दोन दिवसात देशात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या धमकीचा मेल. राज्यात कुठेही दुर्लक्ष करू नका, मेलमध्ये उल्लेख. धमकीमुळे खळबळ, मेल करणाऱ्याचा शोध सुरू. तर अमृतसर विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा बंद. सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय. अमेरिका चीनमधील कर युद्धाला विराम. दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित. मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा. राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही. भेटीनंतर सामंतांची माहिती. स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा. घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. राज्याच्या 10वीचा निकाल 94.10%. यंदाही 10वीच्या निकालात मुलींचीच बाजी. तर सर्वाधिक कोकण विभागाचा 98.82% निकाल. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात 8 तास पाणीपुरवठा बंद. उद्या देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता. एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार. एसटी महामंडळाचा मोठा निर्णय. राज्यात 10 ते 15 हजार जागा भरण्याचा निर्णय. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू. मंदिर परिसरात पारंपरिक कपड्यांतच यावं लागणार. मुंबईत काही ठिकाणी पाऊस. मुंबईसह परिसरात 2 दिवस येलो अलर्ट. राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार. द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण.